नमस्कार मंडळी. कसं आहे ना, आता उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळा चालू झाला म्हटलं, की महिलांची लगबग असते ती गव्हाच्या कुरडया करायच्या, शेवया, पापड, वडे वगैरे. तर ह्या उन्हाळी वाळवणाला सुरुवात होती. तसंच काहीतरी माझं पण झालं आहे. आज मी आहे ना, कुरडयांचे गहू म्हणजे भिजत टाकले होते. आज दळणार आहे, तर उद्या कुरडया करणार आहे. तर त्यासाठी ना, हे 3 दिवस गहू भिजून घेतले आणि आता आहे ना, हे गहू उपसून घेतले. कारण अगोदरचा काही व्हिडिओ मी शूट घेतला नव्हता, वेळच नाही भेटला मला. त्यामुळं मी अगोदर काही शूट घेतलं नाही. डायरेक्ट 3 दिवस भिजून घेतल्यानंतर आता जे चिकाचे गहू काढायचे आहे ना, त्याचं शूट घेते आहे. तर इथं कसं असतं ना, गावाकडं घरी मशीन येत असतं. तर हे मशीन आहे ना, घरी घेऊन आले हे काका आणि इथं आहे ना, आज आम्ही गहू दळतोय. तर सकाळी ना आम्ही कुरडया केल्या होत्या आणि आता गहू दळतोय. तर सकाळी 2 घाट घेऊन झाले होते आणि आता हे तिसऱ्या घाटाची तयारी होती. तर दोन्ही घाट घेतले ना, ते 12-12 किलोचे घेतले. आणि आता आहे ना, आता परत 24 किलो टाकलेले गहू. तर सकाळी ना वहिनीच त्यांच्या कुरडया झाल्या. म्हणजे मी माहेरी आली आहे कुरडया करण्यासाठी आणि आता माझ्या करायच्या आहे. तर ते दळण्यासाठी ना ते काका मशीन घेऊन आले. अशी मस्त छोटीशी गिरणी असते आणि त्यामध्ये ना वल्ले गहू दळल्या जातात. हे ना मशीन तेलाच्या मशीनवर लावलेलं आहे आणि ते म्हणजे ज्याच्या घरी गहू दळायचे असले का त्यांच्या घरी घेऊन जातात आणि गहू दळून देतात. अशी आहे आमच्याकडं. तर म्हणजे ना मशीन घरी आलं ना, तर मग गावामध्ये गिरणीवर जायची गरज पडत नाही. कारण एवढा बोजा गिरणीवरती घेऊन जायचा, परत तो घेऊन यायचा. त्यामुळे ना घरीच आम्ही गहू दळतो. तर मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते कशा पद्धतीचे गहू दळतात हे मशीन ते. तर बघा, या जिबल्यामध्ये ना गहू टाकायचे आणि वल्ले गहू आहे ना, मस्त चिकाचे गहू आहे ना, हे खाली येतात. खाली टप ठेवायचा. टपामध्ये बरोबर ते चिकाचे गहू पडतात. जाड बारीक काय असतं ते बरोबर करतात. तर सर्व गहू आहे ना आता दळून झाले इथं 24 किलो. त्यानंतर इथं मी आणि माझी बहीण आम्ही दोघी ना पिळून घेतोय. वहिनी पण आहे, पण त्या बाहेर थोडंसं काम आहे ते करून घेत आहे. मग त्या पण येणार आहे. तर हे ना 24 किलो गव्हाचं चीक आहे हा एवढा. आणि आता आहे ना आम्ही ते एका पाण्याने पिळून घेतो. म्हणजे 3 पाण्याने पिळायचं असतं हे. तर आम्ही सुरुवातीला एका पाण्याने पिळून घेतोय. ते शेजारच्या आजीन त्या पण आलेल्या आहेत. त्या पण पिळू लागताय. सकाळी आम्ही कुरडया केल्या ना, तेव्हाच येईल होत्या आजीन त्या. ते शेजारी राहतात आमच्या वहिनीच्या आणि त्यांच्या ना, तर त्या पण आल्या होत्या. तर त्या पण इथं बसलेल्या आहेत. त्या पण आम्हाला सांगत होत्या 3 पाण्याने गव्हाचा चीक काढल्यानंतर आहे ना, चीक छान येतो असं. मी इथे ना तुम्हाला व्हॉईसवर करून सांगते. इथे आहे ना गहू काढायला मशीन आलेलं आहे हार्वेस्टा. त्याचा आहे ना खूप आवाज येतोय. त्यामुळे ना मी आवाज म्यूट करून टाकला आहे आणि व्हॉईसवर करून सांगते तुम्हाला. तर आता आहे ना आम्ही हे चिकाचे म्हणजे जे गहू दळून घेतले ना, त्याचं चीक काढून घेतोय. ते पिळून घेतोय. त्याच्यानंतर एका टपाला आहे ना कापड बांधलंय. कापड आणि चाळणीवरती ना हे सर्व पाणी ना गाळून घ्यायचं आणि मग दिवसभर तसंच ठेवायचं. संध्याकाळी परत ते खराब पाणी काढून टाकायचं आणि त्यामध्ये चांगलं पाणी टाकायचं. अशा पद्धतीने ना 2-3 वेळेस करायचं आणि मग सकाळी ना तो चीक फोडायचा. तर चला मी तुम्हाला दाखवतेच पाणी कसं. हे बघा इथं वहिनी आणि माझी बहीण आहे ना ते पाणी गाळून घेत आहे. टपाला कापड बांधलंय त्यामध्ये. तर आणि दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे आता हा. तर दुसऱ्या दिवशी ना सकाळी ना म्हणजे अंधारामध्येच एक घाट घेऊन झाला आहे. कुरडया वाळत पाहिले असतील तुम्ही. तर हा दुसरा घाट आहे. तर त्याचा सर्व चीक आहे ना हा फोडून घेतला आहे पातेल्यामध्ये. चीक दाखवला मी तुम्हाला अगोदर आणि इथे ना घाट घेत आहे. तर थोडंसं तुम्हाला शूट घेऊन दाखवते. इथं बघा तो सफेद सफेद सर्व चीक आहे आणि इथं घाट घेत आहे. आणि आता आहे ना जवळजवळ 8:30 वाजले. तर 8:30 वाजता आहे ना दुसरा घाट घेत आहे. पहिला तर झाला आहे 12 किलो गव्हाचा. तर आता हा दुसरा 12 किलो गव्हाचा आहे. एका दिवसात 2 घाट घ्यायचे. तर बघा आता अशा पद्धतीने ना गावाकडं कुरडया करत असतात. सर्व मिळून मिसळून कुरडया, पापड, वडे सर्वजण आहे ना करू लागतात. त्यामुळे ना काही वाटत नाही. तुमच्याकडं पण असं करू लागतात का? असं कुरडया, पापड वगैरे सर्व असं मिळून मिसळून करतात का? करत असाल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर बघा इथं पूर्ण चिक शिजून झाला आहे आणि आता आहे ना कुरडया काढताय. तर मी थोडासा शूट घेते. इथं लहान कोणी नव्हतं शूट घेण्यासाठी. तर आता इथं माझा भाचा आहे ना त्यांनी पूर्ण कुरडयांचं ना यांनीच दाबलं आहे. तर तो दाबण्यासाठी बसला आहे तिथं. आणि आता ती आजी ना कुरडया चाळणार आहे. मी पण चाळल्या होत्या बरं का, मला पण येतात चाळता. पण इथं आहे ना व्हिडिओ घ्यायला कोणीच नव्हतं त्यामुळे मी शूट घेत होती. तर हे बघा अशा पद्धतीने आहे ना ह्या सोऱ्यांनी ना आम्ही कुरडया करत असतो. कोणी कोणी ना ते हात सोऱ्यांनी पण करत असतात. पण आमच्याकडे आहे ना
या लोखंडी सोरेनीच कुरडया करत असतात आणि बाजावर कुरडया टाकायच्या. तर आता तुम्हाला आहे ना डायरेक्ट संध्याकाळीचाच व्हिडिओ दाखवते मी. तर आता आहे ना कुरडया चाळून घेऊ. तर बघा संध्याकाळचा वेळ आहे, आता 5-5:30 वाजले. कुरडया छान अशा वाळल्या आहे. तर बघा अशा पद्धतीच्या कुरडया झाल्या आहे. आता आम्ही कुरडया काढतोय इथं. तर बघा अशा पद्धतीने कुरडया केल्या आहे आम्ही. तर आता हे बघा माझा भाचा परत मला मदतीला जोडी आला आहे कुरडया काढायला. तर सर्व कुरडया काढून घेतोय आणि तर 5 वाजले तरी पण किती ऊन आहे बघा. आणि उन्हामध्ये ना कडक ऊन होतं ना, त्यामुळे ना साडीवर कुरडया टाकल्या होत्या आम्ही. काढ नव्हतं गोळा केलं, साडीवरच टाकल्या होत्या, पण छान अशा वाळून गेल्या आहे, कडक वाळल्या आहे. आणि आता आम्ही 3 जण आहे ना कुरडया काढू राहिलो इथं. तर बघा मस्त अशा कुरडया कडक वाळल्या आहे. आता ह्या कुरडया आहे ना मी परत तुम्हाला आहे ना तळून दाखवते, पण त्या अगोदर आहे ना सर्व कुरडया काढून घेतो आणि नंतर तळून दाखवते तर कशा झाल्या त्या. तर बघितल्या ना इतक्या छान अशा वाळल्या आहे, तर अजिबात असे मोडल्या बिडल्या काहीच नाही. खूप छान अशा कुरडया निघाल्या. तर बरेच दिवसापासून आहे ना आपले व्हिडिओच येत नव्हते, कारण हेच की मळ्यातले कामं चालू होते, कुरडयांचं पण चालू होतं, त्यामुळे ना बरेच दिवसाचे व्हिडिओ पण येत नव्हते. तर चला आज आहे ना छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर चला आता आहे ना सर्व कुरडया काढून घेते आणि थोड्याशा कुरडया आहे ना तुम्हाला तळून दाखवते. तर बघा एवढं मोठं घमिलं आहे ना तेवढं आणि टब एवढे भरून कुरडया झाल्या आहे मस्त. तर चला आता तेल तापवायला ठेवलं आहे मी. तर बघा इथं तेलामध्ये ना छान अशा कुरडया उठल्या आहे. कसं असतं ना कोणतीही वस्तू केली ना लगेच आपण तळून बघतो कशी झाली कशी नाही. तर मी तशाच प्रकारे ना आज कुरडया लगेच तळून बघितल्या, किती छान उठत आहेत बघा तू कुरडया. तर असं चला, तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय, धन्यवाद.